शिवसेनेचे सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. निकृष्ट धान्य वाटप थांबवून दर्जेदार धान्य पुरवठ्याची जोरदार मागणी. शहादा. प्रतिनिधी कौस्तुभ छत्रपाल मोरे. शहादा शहरासह ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानांमधून मागील 3-4 महिन्यांपासून लाभार्थ्यांना निकृष्ट, दर्जाहीन व गुणवत्ताहीन धान्याचे वाटप होत असल्याच्या सातत्याने तक्रारी शिवसेनेकडे प्राप्त होत होत्या. या गंभीर विषयाची दखल घेत शिवसेना शहादा शहर प्रमुख जितेंद्र जमदाणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सहाय्यक जिल्हाधिकारी तथा विभागीय दंडाधिकारी शहादा यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनात शासनाकडून स्वस्त धान्य दुकानांना निकृष्ट दर्जाचे धान्य प्राप्त होत असल्यास संबंधित दुकानदारांनी ते लाभार्थ्यांमध्ये वाटप न करता तातडीने पुरवठा विभागाकडे लेखी तक्रार करून दर्जेदार धान्याची मागणी करावी, अशी भूमिका मांडण्यात आली. गरीब व गरजू नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही यासाठी प्रत्येक महिन्याला सकस व गुणवत्तापूर्ण धान्याचे वितरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. नंदुरबार हा आदिवासी बहुल व अतिदुर्गम जिल्हा असल्याने शासनाने या जिल्ह्यासाठी विशेष लक्ष देऊन उच्च दर्जाचे धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली. यावर सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शासनास्तरावर आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. शिवसेनेने काही लाभार्थ्यांच्या तक्रारींचा उल्लेख करत काही स्वस्त धान्य दुकानदारांकडून दर्जेदार धान्याचा काळाबाजार करून लाभार्थ्यांना निकृष्ट धान्य दिले जात असल्याचा आरोप केला. दोषी आढळणाऱ्या दुकानदारांचे परवाने तात्काळ निलंबित करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाचे नियमानुसार प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात काचेच्या बाटलीत धान्याचा नमुना ठेवणे बंधनकारक असल्याचे सांगितले. मात्र अनेक दुकानांमध्ये हा नियम पाळला जात नसल्याची बाबही निवेदनातून मांडण्यात आली. तसेच धान्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न विचारणाऱ्या लाभार्थ्यांची काही दुकानदारांकडून अरेरावी व दमदाटी केली जात असल्याचाही आरोप करण्यात आला. यावर सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या गैरवर्तनाची थेट तक्रार करण्याचे आवाहन करत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले. भविष्यात सर्व लाभार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण धान्य मिळावे यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. निवेदनावर शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून या निवेदनाद्वारे गरीब नागरिकांच्या आरोग्याचा व अन्न सुरक्षेचा प्रश्न प्रशासनासमोर प्रभावीपणे मांडण्यात आला. कौस्तुभ छत्रपाल मोरे, तालुका प्रतिनिधी, शहादा. मागच्या काही दिवसांपासून स्वस्त दुकान लाभार्थींच्या सातत्याने शिवसेना पक्षाकडे तक्रारी येत होत्या. त्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा विभागीय दंडाधिकारी यांना निवेदन सादर केले. मागील काही दिवसांपासून स्वस्त धान्य दुकानाचे जे लाभार्थी आहेत त्यांनी शिवसेना पक्षाकडे तक्रार केलेल्या होत्या की स्वस्त धान्य दुकानामध्ये अतिशय दर्जाहीन, गुणवत्ता नसलेलं निकस असं धान्य वाटप होत आहे आणि मागील 3-4 महिन्यांपासून सतत याच पद्धतीचं धान्य लाभार्थींना दिलं जात आहे. काही नागरिकांच्या लाभार्थींच्या ह्या देखील तक्रारी होत्या की सकस धान्य, दर्जेदार धान्य हे काळा बाजारामध्ये विकलं जातं आणि निकष धान्य हे लाभार्थींना दिलं जातं. आणि त्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार केली असता त्यांनी अशी देखील आम्हाला माहिती दिली की स्वस्त धान्य दुकानदारांना काही गाईडलाईन शासनाच्या असतात की जे धान्य त्यांना वाटप करण्यासाठी दिलेलं असतं त्यांना एका काचेच्या बाटलीमध्ये ते धान्य त्या लाभार्थींना दाखवण्यासाठी ठेवावं की जेणेकरून त्या लाभार्थीला कळलं पाहिजे की शासनाचं हे धान्य आलेलं असतं आणि हे धान्य वाटप करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. परंतु तसं सध्या स्वस्त धान्य दुकानात काही निदर्शनात आतापर्यंत आढळून आलेलं नाही, असे लाभार्थींच्या तक्रार आहे. साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की अशी काही तक्रार जर असेल आपल्याकडं स्पेसिफिक तर त्या लाभार्थींनी आमच्याकडं किंवा शिवसेनामार्फत आमच्याकडं कळवावी. नक्कीच आम्ही त्या स्वस्त दुकानदाराला त्या ठिकाणी निलंबित करू. आम्ही सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदनाच्या मार्फत एक इशारा दिलेला आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये शासनाकडून सकस धान्य किंवा काळा बाजार जर होत असेल तो थांबला नाही तर शिवसेना पक्षाकडनं
या ठिकाणी तीव्र आंदोलन असं छेडण्यात येईल. साहेबांनी म्हटलं तशी परिस्थिती येणार नाही. आम्ही यावर पाळत ठेवून आहेत. असं काही आढळलं तर नक्कीच आम्ही त्यावर कारवाई करू. सामान्य जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत. ई-मराठी न्यूजच्या ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा लगेच.